प्रेज द लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एक वेगळ्या पद्धतीची अशी भाजी. कदाचित यापूर्वी तुम्ही ही भाजी बघितलीही नसेल आणि खाल्लीही नसेल. तुमच्यापैकी जर कोणाला ही भाजी माहिती असेल तर तुम्ही मला नक्की तशी कमेंट करा. तर या भाजीचं नाव आहे चौधारी भाजी. तर याला चौधारीच्या शेंगा असं म्हणतात. तर याचं नाव कदाचित यावरून पडलं असेल कारण तुम्ही बघू शकता याला 4 अशा ठिकाणी धार अशा आहेत. म्हणजे असे हे बघू शकता तुम्ही, ज्या प्रकारे आपल्याला सुरीला वगैरे अशा धारा असतात अशा याला 4 प्रकारे आहेत. अजून एक शेंग दाखवते. ते हे बघा, 1 2 3 आणि 4. तर 4 बाजून असं त्याला धारा सुटलेल्या आहेत म्हणून याला कदाचित चौधारी असं नाव दिलेलं आहे. तर आधी या शेंगा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये होणारी ही भाजी आहे, पण चवीला तितकीच अप्रतिम लागते आणि अगदी वेगळी अशी आहे. तर रोज रोज आपण त्या भाज्या खातोच, पण ज्या भाज्या वेगळ्या असतात त्याही खाल्ल्या पाहिजेत. तर आधी ह्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत खळखळीत. तर हे पहा, शेंगा छान धुवून घेतलेल्या आहेत. आता या चिरायच्या कशा आणि बनवायच्या कशा हे पण बघूयात. हे बघा, ही शेंग घेतलेली आहे. याच्यावरती जो देठ आहे तो देठ काढून टाकायचा आणि अगदी कोवळी आहेत अशी मी दाखवते तुम्हाला. तुम्ही हवं तरीही अशी देखील चिरू शकता. तर हे पहा, अगदी मस्त डिझाईन दिसते आणि सांगितल्याप्रमाणे या अशा 4 धारा असतात म्हणून याला चौधारीची भाजी म्हणजे चौधारीच्या शेंगा असं म्हणतात. तुम्ही हवं तर असंही चिरू शकता. यामध्ये अशामध्ये बिया असतात आणि जर ही अगदी जून शेंगा असतील तर यामधल्या बिया देखील अशा जूनच असतात. आता ही भाजी म्हणजे या शेंगा कोवळ्या आहेत. तर दाखवते तुम्हाला. हे बघा, मधला भाग असा गाभेदार असतो आणि यामध्ये असे चवळीच्या शेंगांमध्ये वगैरे दाणे असतात तसे देखील असतात. तर हे असे चिरल्यानंतर लांबून बघताना एखादी पालेभाजी किंवा ज्या उसावरचा घेवडा असतो असं याचं टेक्स्चर दिसतंय. तर दाखवलेल्या पद्धतीने चिरून घेते. ही शेंग बघा, अगदी कोवळी आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये जाल आणि तुम्हाला ही भाजी दिसेल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सिझनेबल जे भाज्या असतात, फळं असतात ती नेहमी खाल्ली पाहिजे. या पद्धतीनेच मी या शेंगा बारीक चिरून घेते. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असेल कदाचित, पण ही क्वचितच भेटतात. तर 12 महिने हे अवेलेबलही नसतात. तुम्ही ही भाजी खाल्ली आहे का किंवा तुमच्याकडे कशी बनवतात नक्की कमेंट करा. तर हे पहा, भाजी छान चिरून झालेली आहे. तर लांबून बघताना तुम्हाला पालक वगैरे चिरल्यासारखं वाटेल, पण चौधारीच्या शेंगा ह्या मस्त अशाच असतात. मी बारीक बारीक कट केले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा देखील कट करू शकता. भाजी आपली चिरून झालेली आहे. आता आपण यासाठी लागणार अगदी मोजकं साहित्य लागतं. फक्त कांदा लागणार आहे आणि जरासा टोमॅटो आणि तेल आणि मीठ मसाले. तर या शेंगा करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. ज्या प्रकारे आपण चिटकी काही लोक भाजून घेतात म्हणजे गवार, तशीच आहेत. तर या शेंगा घालून छान अशा चटचटीत भाजून घ्यायच्या आहेत. भाजताना छान असा तुपकट वास येतो याचा आणि त्यामुळे चव छान वाढते. 1 चमचा तेल गरम करायचा आणि यामध्ये या रंग बदलेपर्यंत छान 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहेत. आता बरोबर 3 मिनिट झालेले आहेत आणि शेंगांचा रंग देखील बघू शकता तुम्ही. रंग हा साधारणतः बदललेला आहे. आता आपण हे बाजूला काढून घेऊया. अगदी मोजकं साहित्य लागतं. मी इथे 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो यामध्ये जास्त घालायचा नाहीये. तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तुम्ही नाही घातला तरीही चालेल. आणि सजावटीसाठी किंवा थोडीशी चव येण्यासाठी मी तो खोबरं घेतलेला आहे ओलं किसलेलं. तुम्ही ऐवजी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलं तरीही चालेल. 1-1.5 चमचे तेल घातलेलं आहे. यामध्ये कांदा घालायचा आणि रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचं. जसे मी माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते, कांदा भाजताना थोडंसं मीठ टाकावं म्हणजे कांदा पटकन भाजला जातो. अजिबात वेळ लागत नाही. कांदा छान रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया. कांद्याचा रंग बदललेला आहे. कांदा आपल्याला खूपही करपूस असं भाजून घ्यायचं नाहीये. साधारणतः रंग बदलला की यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो देखील छान परतून घेऊया. टोमॅटो छान विरघळलेला आहे. यामध्ये 1 चमचा इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी म्हणजेच कोल्हापुरी मसाला वापरते.
तुम्ही ऐवजी कोणताही मसाला वापरला तरीही चालेल. मसाला छान परतून घेऊया. कोल्हापुरी चटणी म्हणजे कोल्हापुरी मसाला वापरत असाल तर तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा, म्हणजे याचा रंग सुंदर येतो आणि चवही छान लागते. मसाला परतलेला आहे. आता जे आपण भाजून घेतलेल्या शेंगा आहेत त्या घालायच्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ आपण कांदा भाजताना देखील टाकलंय, त्यामुळे चवीनुसारच मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं छान आधी मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स झालेलं आहे. तुम्हाला जर असं वाटलं की भाजी खूपच सुक्की सुक्की आहे, तुम्ही साधारणतः पाणी घालू शकता. याला वाफ सुटली की आपणच पाणी सुटतं, तुम्ही बघू शकता. आता ही थोडा वेळ झाकून ठेवूया. थोडा वेळ म्हणजे 1 मिनिटभर फक्त झाकून ठेवायची आहे. 1 मिनिट झालेला आहे आणि हे पहा, भाजीचा रंग पूर्ण शिजलाय, छान चटचटीत भाजली भाजी. आता यामध्ये जे खोबरं किसलेलं ते घालते आणि पुन्हा हे छान मिक्स करून घेऊया. फक्त हे परतून घ्यायचं आहे आणि मस्त चटपटीत अशी चौधारीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. बनवायला सोपी, चवीला तितकीच भारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वेगळ्या प्रकारची भाजी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओज फक्त बघू नका, तर बघून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जी बेल आयकॉन म्हणजेच घंटी दिसते ती दाबायला विसरू नका, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बघता क्षणी खावीशी वाटणारी वेगळ्या पद्धतीची चौधारीच्या शेंगांची भाजी.